आणि प्राईम टाइमच्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। मुंबईतल्या कोस्टल रोड इथं शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडलेली होती आणि या आग लागण्याच्या घटनेनंतर कोस्टल रोड तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आलेला होता। सध्याची जी अपडेट मिळते त्यानुसार आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं असून आता वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे। मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली, त्यामागचं कारण काय हे अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र मोठी वाहतूक कोंडी कोस्टल रोड च्या अनुषंगाने पाहायला मिळालेली होती आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मीनाक्षी, कोस्टल रोडच्या जवळ आग लागल्याची घटना घडलेली होती, आग नेमकी का लागली आणि जी वाहतुकीची कोंडी यामुळे झालेली होती ती आता सुरळीत झाल्याचं समजतंय, काय नेमकी सध्याची या सगळ्या संदर्भातली अपडेट आहे? निश्चितच अजिंक्य, ही संपूर्ण घटना जी आहे ती 7:45च्या सुमारास घडलेली आहे। खरं तर हजियाली रोडच्या परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। आग ज्यावेळी लागली त्यावेळी या आगीचा धूर जो आहे तो कोस्टल रोड परिसरात गेला आणि संपूर्ण धूर जो आहे तो टोलमध्ये गेल्यानंतर मात्र संपूर्णतः धुराचं संपूर्ण साम्राज्य तिथे पाहायला मिळालं आणि त्यामुळेच तात्पुरत्या स्वरूपामध्ये जी वाहतूक आहे कोस्टल रोडच्या मार्गाने नरिमन पॉईंटच्या दिशेने निघते त्या संपूर्ण पट्ट्यामध्ये आपण जर पाहिलं तर वाहतूक जी आहे ती थोड्या टायमासाठी बंद करण्यात आली होती। निश्चितच आपण पाहतोय हा संपूर्ण कोस्टल रोड परिसर आहे, दोन्ही बाजू इथे आपण पाहू शकतो की आता सुरळीत आहेत। सगळ्या वाहनं ज्या आहेत ते सगळ्याच वाहन जे आहेत ते इथून नियमितपणे धावताना आपल्याला पाहायला मिळतात। सध्या जर आपण पाहिलं तर संपूर्ण हजियाली आणि पेडर रोड इथून वाहतूक जी आहे ती संपूर्णतः काही वेळासाठी वळवण्यात आली होती। मात्र एकंदरीतच आपण पाहतोय की ही सगळी चित्र पाहताना अग्निशमन दल तात्पुरता त्या ठिकाणी तातडीनं दाखल झालं आणि आगीवरती नियंत्रण मिळवलं। मात्र त्यानंतर ही संपूर्णतः घटना जी आहे ती नियंत्रणात आली। मात्र पाऊण तास कोस्टल रोड जो आहे तो बंद ठेवण्यात आला होता आणि त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी जी आहे। पण मीनाक्षी, ही आग नेमकी कशी लागली, काय कारण होतं यामागे ते समजू शकलंय का? अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी किंवा जवानांनी काही या संदर्भातली प्राथमिक माहिती दिली आहे का? निश्चितच अजिंक्य, जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत आहे ती म्हणजे कचरा होता, कचऱ्याचा ढीग होता त्या ठिकाणी, अगदीच कोस्टल रोडला लागूनच तो कचऱ्याचा ढीग होता आणि त्याचा संपूर्णतः धूर जो आहे तो कोस्टल रोड परिसरात गेला आणि त्यामुळेच कोणताही त्या ठिकाणी अपघात होऊ नये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्णतः हा कोस्टल रोड काही वेळेसाठी बंद ठेवण्यात आला होता। मात्र त्यानंतर तब्बल पाऊण तासानंतर संपूर्णतः कोस्टल रोडची वाहतूक सेवा जी आहे ती सुरळीत झाली। आताही आपण पाहू शकतो ही सगळी ताजी दृश्य आहेत, दोन्ही बाजूची ही संपूर्णतः आपण कोस्टल रोडची वाहतूक पाहू शकतो, ही पाहायला मिळते। संपूर्णतः या ठिकाणी आता ट्रॅफिक नाही आहे, कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी नाही आहे, त्यामुळे अग्निशमन दल जे आहे ते त्या ठिकाणी तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ह्या आगीवरती नियंत्रण मिळवलं होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय की ही संपूर्णतः घटना जी आहे ती नियंत्रणात आलेली आपल्याला पाहायला मिळते। अजिंक्य, ठीक आहे, आपण ही ताजी दृश्य लोकशाही मराठीच्या प्रेक्षकांना तर दाखवतच आहोत, पण आग नियंत्रणात आणण्यामध्ये लगेचच यश आलेलं होतं अग्निशमन दलाला आणि सध्याच्या घडीला कोस्टल रोडची दोन्ही बाजूची वाहतूक ही अत्यंत सुरळीतपणे सुरू आहे। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं काही काळ हा कोस्टल रोड बंद करण्यात आलेला होता, मात्र सध्याच्या घडीला वाहतूक अत्यंत सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती मिळते। मीनाक्षी, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।